तिचं हे ऑब्सेशन असंच वाढत राहिलं ना मग तर सगळंच अवघड होऊन बसेल. कुठलाही अतिरेक वाईटच ग, मग तो प्रेम आणि काळजीचा असला तरी. मला कळतंय शुभंकर, पण जेव्हा ती डिप्रेशन मध्ये जायची ना तेव्हाची नमिता आठव. तिची ती उदासी, तिचे आत्मक्लेश, तिचं ते सैरभैर होणं. त्या अतिरेकापेक्षा हा अतिरेक परवडला ना शुभंकर. आता ह्या अतिरेकी प्रेमाचा अश्विनीला त्रास होणार हे तर सरळच आहे, पण अश्विनी समजूतदार आहे, सोशिक आहे आणि नमिताचा प्रेमाचा अतिरेक कळण्या इतकी संवेदनशील सुद्धा आहे. आपल्याला माहितीये की नाही आपले बाबा तसे नाहीयेत म्हणून मग झालं तर. हे बघ, कुणी काही म्हणलं तरी ठणकावून सांगायचं मला सगळं माहितीये आणि ते सगळं खोटं आहे. काय? शाबास. पलाश, मला वाटतं उद्या जाऊन आपण सोडून येऊ याला हॉस्टेलवर. आपल्याला बघितलं की तिथली मुलंही शांत होतील जरा. तुम्हाला तर चहा खूप आवडतो ना? माहितीये मला, पण तुला नाही ना चहा प्यावासा वाटत आहे, मग मीही नाही पिणार चहा. जेव्हा तुला प्यावासा वाटेल त्या दिवसापासून मी पण चहा पिईन. हा काय वेडेपणा आहे मिता? चहाशिवाय राहू शकणार आहेस का तू? पण बाळाची प्रत्येक इच्छा अनिच्छा मला अनुभवायची. मला जितकं शक्य आहे तितकं सगळं मी करणार आहे आशू बरोबर. तिनं चहा सोडला तर मीही चहा सोडणार. तू म्हणालीस तसं मिहीर सापडला. कळलं मला ते आशूकडं, आणि मला माहित होतं की मी नक्की परत येईल. ऍक्च्युली आय वॉज टच बाय युअर जेस्चर. फोटोज, गॉसिप, हे मिहीरचं गायब होणं, ह्या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये एक बाप म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही असं म्हणाली होतीस तू. थँक्यू व्हेरी मच. पलाश, सी यू आर ऑलवेज वेलकम. आय विल गेट बॅक टू युअर सोल. आणि ते सुद्धा तुझ्या कामाचं पक्क गणित जुळवूनच. बाय. बाय बाय. सध्या माझ्या मनात फक्त आणि फक्त बाळाचाच विचार असतो ग. पण असू दे, मिहीर आलाय ना आता सुखरूप परत. आता बाकी सगळ्या गोष्टी इमटेरियल आहेत. हो, ही फाईल वाचून ठेव आणि मग. हॅलो, दातार बोलतोय. आपण कोण? हॅलो, मी नमिता प्रधान बोलतेय. आशू आहे का तिकडे? एक मिनिट. नमिता, हॅलो. अगं आशू, मगाशी आणखीन एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. जास्त वेळ ताठ बसू नकोस, मध्ये मध्ये खुर्चीवरनं उठत जा आणि दुपारी जमलं तर थोडा वेळ आराम करशील.